क्लेमिंग आवर इनहेरिटन्स किंवा आपले वतन मिळवून घेणं हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि ह्या मालिकेतला आजचा हा 8वा भाग आहे. आणि आजचा आपला विषय आहे देवाची तरतूद त्याच्या वचनामध्ये आहे. देवाची तरतूद त्याच्या वचनामध्ये आहे. गॉड्स प्रोव्हिजन इज इन हिज प्रॉमिसेस. आतापर्यंतच्या मागील 2 आठवड्यात आपण हे पाहिलं की आपलं वतन आपल्याला मिळवून देण्यासाठी पवित्र आत्म्याचा कसा सहभाग असतो. आणि आज आपण पाहू की कोणत्या स्वरूपात, कोणत्या प्रत्यक्षात रूपात आपल्याला ते वतन, आपला वारसा आपल्याला प्राप्त होत असतो. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अनेक विश्वासधाऱ्यांना हे सत्य अद्याप कळलेलं नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या वतनात किंवा त्यांचा वारसा ते प्राप्त करू शकलेले नाहीत. देवाची जी इच्छा आहे त्या इच्छेवर ते पूर्णपणे चालू शकत नाहीत. आता हे समजण्यासाठी जो मुख्य शास्त्रभाग आहे तो आहे पेत्राचं 2 पत्राचा याचा पहिला अध्याय आणि वचनं 2 ते 4. 2 पेत्र 1 आणि 2 ते 4 या ठिकाणी पेत्र काय लिहितो जरा ऐका. देव याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो, ज्याने आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे ह्या आयुष्यात आणि येणाऱ्या आयुष्यात लागणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व म्हणजे किती, सर्व हा शब्द अंडरलाईन करा. सर्व गोष्टी त्याने आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या योग्य मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. 2 पेत्र 1 वचनं 2 ते 4. आता ह्या शास्त्रभागातले काही महत्त्वाचे पॉईंट क्रमशः आपण पाहू. पहिली गोष्ट तो हे सांगतो की देवाचं प्रयोजन किंवा देवाची जी तरतूद आपल्यासाठी आहे ती विपुल प्रमाणात आहे. आणि त्याच्या अगोदर तो असं लिहितो की तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. विपुल हा शब्द अंडरलाईन करा. थोडीशी किंवा पुरेशी नाही, तर विपुल, जी आवश्यक आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक. म्हणून पहिला पॉईंट, पहिली गोष्ट ही की देवाची तरतूद जी आपल्यासाठी त्याने राखून ठेवलेली आहे ती विपुल प्रमाणात आहे. कारण देव कंजूस देव नाही, तो गरीब नाही. त्याला आपल्या गरजा आणि आपल्याला काय लागेल हे सर्व काही त्याला माहीत आहे. आणि म्हणून त्या गरजा किंवा ती अडचण निर्माण होण्याच्या अगोदरच त्याने पुरवठा करून ठेवलेला आहे. आणि मग पुढं तो असं म्हणतो की त्याच्या पुत्राच्या आणि प्रभू येशूच्या आणि देवाच्या ज्ञानाच्या द्वारे आहे. म्हणजे प्रत्येक तरतूद किंवा प्रत्येक पुरवठा आपल्याला देवाच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होणं ह्याच्यावर अवलंबून आहे. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने देवाने आपल्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे ते आपल्याला मिळू शकत नाही. देवाला जाणून घेतल्यानंतर, प्रभू येशू ख्रिस्ताला जाणून घेतल्यानंतर, म्हणजेच देव हा एकमेव सोर्स आहे, स्रोत आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव चॅनल किंवा माध्यम आहे. गॉड इज द ओनली सोर्स अँड जीसस इज द ओनली चॅनल. आणि मग नंतर 3ऱ्या वचनाच्या सुरुवातीला तो म्हणतो की देव पित्याने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. देईल नाही तर दिलेलं आहे. म्हणजे जे काही आपल्याला लागणार, जे काही आपल्याला आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींची तरतूद त्याने करून ठेवलेली आहे. की आपण मागितल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर मग तो ती तरतूद करील आणि आपल्याला मिळवून देईल असं नाही, तर ती तरतूद ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आता तिसऱ्याच वचनामध्ये पुढं तो असं म्हणतो आणखी एक गोष्ट की हे सर्व ज्याने आपल्याला पाचारण केलं त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्याद्वारे उपलब्ध आहे. परत एकदा आपण तो शास्त्रभाग पाहू. देव आपला प्रभू येशू याच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल मिळो. विपुल हा शब्द अंडरलाईन करा.
ज्याने तुम्हा मला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले. म्हणजे त्याने आपल्याला बोलावलेलं आहे, निवडलेलं आहे. त्याच्या ओळखीच्याद्वारे, ज्यावेळेस आपल्याला त्याची ओळख होते, तो कोण आहे, त्याने आपल्यासाठी काय केलं, ज्यावेळेस आपल्याला कळतं, त्याच्या ओळखीच्याद्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यांच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचनं आपल्याला देण्यात आलेली आहेत, यासाठी की आम्ही त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. बघा, तर हे सर्व प्रभू येशूच्या आणि देवाच्या ओळखीच्याद्वारे किंवा ज्ञानाच्याद्वारे आले. आता ही ओळख किंवा हे ज्ञान म्हणजे थिओलॉजिकल ज्ञान नाही, पुस्तकी ज्ञान नाही की मला हे माहीत आहे किंवा वचनापाठ आहे. तर देव कोण, प्रभू येशू ख्रिस्त कोण आणि त्याने आपल्यासाठी काय केलं हे त्याच्या वचनातून कळल्यानंतर त्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणं, त्याला आपलं जीवन समर्पण करणं, ही ओळख समोरासमोर प्रत्यक्षात ओळख, फक्त पुस्तकी ज्ञान नाही. तर ह्या ओळखीच्याद्वारे तो म्हणतो. आता हे 4 पॉईंट जे ह्या वचनात ह्या शास्त्र भागात पेत्राने सांगितले, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, ऐकून घ्या. पहिली गोष्ट, देवाची तरतूद आपल्यासाठी विपुल प्रमाणात आहे. गॉड्स प्रोव्हिजन फॉर अस इज इन ॲबंडन्स. दुसरी गोष्ट, सर्व गोष्टींचा स्रोत देव आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त ते माध्यम आहे. म्हणजे प्रभू येशूच्याद्वारे देवाने आपल्यासाठी काय ठेवलं ते मिळू शकतं. माध्यम प्रभू येशू ख्रिस्त आहे. तिसरी गोष्ट, जे काही आपल्याला लागेल ते सर्व काही त्याने अगोदरच पुरवठा करून ठेवलेला आहे, तरतूद करून ठेवलेली आहे. आणि चौथी गोष्ट ही की हे सर्व देवाला आणि प्रभू येशूला ओळखणं याच्यावर अवलंबून आहे. जेव्हा आपण त्याला ओळखतो, जाणून घेतो तो कोण आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला समर्पण करतो, त्यावेळेस आपल्याला जे काही आपल्यासाठी राखून ठेवलं आहे, तरतूद करून ठेवली, ते आपल्याला मिळू शकतं. आता याचा अर्थ काय, सारांश याचा अर्थ असा, त्या वचनात सांगितलं की हे जे सर्व राखून ठेवलेलं आहे ते आपल्यापर्यंत किंवा कोणत्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. जर शास्त्र सांगतं की देवाने जर सर्व काही आपल्यासाठी दिलेलं आहे, मग ते कुठं आहे, आपल्याला ते का दिसत नाही किंवा मिळू शकत नाही, आपण त्याचा अनुभव का घेऊ शकत नाही. आणि याचं उत्तर पेत्र त्याच्या पत्रामध्ये ह्या शास्त्र भागात असं देतो की ही सर्व तरतूद देवाने त्याच्या वचनात केलेली आहे. देवाच्या वचनात देवाची तरतूद किंवा पुरवठा आहे. तो म्हणतो म्हणून आपल्याला अतिमहान अशी मौल्यवान अशी वचनं त्याने दिलेली आहेत. म्हणजे वचनं किंवा प्रॉमिसेस हे जसं काही चेक आहेत. जसं चेक आपण रक्कम लिहितो, चेक भरतो, सही करतो, त्यावेळेस तो वटवला जातो, तसं देवाचे अभिवचनं, शास्त्रातले वचनं हे जसे काय कोरे चेक आहेत, ब्लँक चेक आहेत. जेव्हा आपण म्हणतो की प्रभू श्री माझे पाप वाहिले, तेव्हा तो चेक वटवतो, पापांची क्षमा प्राप्त होते. प्रभू श्री माझे रोग वाहिले, त्यावेळेस तो चेक वटवतो की आरोग्य प्राप्त होते. तर हे चेकबुक आहे शास्त्र. जसं काय म्हणजे देवाने जे काही आपल्याला दिलेलं आहे ते कागदावर दिलेलं आहे, ऑन पेपर. आता ज्यावेळेस आपण घर किंवा एखादी वस्तू घेतो, प्रॉपर्टी वगैरे, अगोदर आपण कागदावरच घेतो नाही का, कागदावर ते आपले होते. नंतर आपण प्रत्यक्षात त्या घरात राहायला जातो किंवा त्या प्रॉपर्टीचा उपयोग करतो. पण ज्यावेळेस आपण कागदावर शिक्कामोर्तब होऊन सह्या वगैरे करतो, डॉक्युमेंट्स तयार होतात, त्यावेळेस ती वस्तू आपली झालेली असते. नंतर आपण त्याचं पोझेशन घेतो. तसं जेव्हा आपण वचनावर विश्वास ठेवतो, वचन समजतं की हे माझ्यासाठी आहे, हे त्याने माझ्यासाठी केलं, हे आपण सही केल्यानंतर, तो चेक वटवल्यानंतर त्या वचनाचा, मग आपल्याला प्रत्यक्षात त्याचा अनुभव येतो.
आणि अशा रीतीने आपल्याला आपला वारसा प्राप्त होत असतो. आणि म्हणून आपल्यासाठी काय तरतूद केलेली आहे हे अगोदर समजणं गरजेचं आहे, की जे काय आपल्याला आवश्यक आहे ते त्याने त्याच्या वचनात आपल्याला दिलेलं आहे, लेखी स्वरूपात, ऑन पेपर. म्हणून तो म्हणतो की अति मौल्यवान अशी वचनं त्याने आपल्याला दिलेली आहेत. आता आज असंख्य विश्वासारे देवाचे लोक अडचणीत किंवा गरजेत का आहेत? याचं एकच कारण हे, ते प्रार्थना करीत नाहीत, शास्त्र वाचत नाही म्हणून नाही, पण देवाने जे सर्व काही दिलेलं आहे ते कुठं आहे आणि ते कसं प्राप्त करून घ्यायचं, कसं मिळतं हे माहीत नसल्यामुळे. म्हणजे बघा, देवाने त्याच्या साईडने सर्व काही करून ठेवलेलं आहे. प्रॉब्लेम त्याच्या साईडने नाही, प्रॉब्लेम आपल्या साईडने नाही आहे, की आपल्याला माहीत नाही की जे मिळवलेलं आहे, सगळं आशीर्वादित केलेलं आहे, दिलेलं आहे, ते प्रत्यक्षात कसं घ्यायचं. पण जेव्हा ते माहीत होतं ना, त्यावेळेस आपण त्याचा उपभोग घेऊ लागतो. म्हणून देवाने आपल्यासाठी जी तरतूद केली हे कसं माहीत होतं? त्याच्या वचनावरून. म्हणून अगोदर त्याचं वचन, त्याचे वचनं माहीत झाली पाहिजे. आणि मग वचन माहीत झाल्यानंतर त्या वचनावर आपण विश्वास ठेवू लागतो. मग ते वचन आपण क्लेम करू लागतो की हे माझ्यासाठी आहे. आणि जे जे आपण क्लेम करतो, दावा करतो, विश्वास धरतो की हे त्याने माझ्यासाठी केलं, ते आपलं होतं. त्याने माझी क्षमा केली म्हटलं, क्षमेचा अनुभव येतो. त्याने मला मुक्त केलं म्हटलं तर मुक्तीचा अनुभव येतो. म्हणजे बघा, आपला वारसा किंवा आपल्यासाठी केलेली तरतूद आपल्याला कशी प्राप्त होते? वचनाच्याद्वारे. म्हणून वचन हे मेन आहे, वचन माहीत पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं की देवाने त्याच्या वचनात आपल्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची तरतूद केलेली आहे, त्याचा परिणाम काय होतो हे देखील पेत्राने सांगितलेलं आहे. 2 गोष्टी घडतात. तो म्हणतो, पहिली गोष्ट ही की आपण दैवी स्वभावाचे वाटेकरी होतो. देवाचा स्वभाव म्हणजे जसं देवाच्या वचनावर आपण विश्वास ठेवून ते क्लेम करू लागतो, दावा करून आपलं आहे असं समजायला लागतो की ते माझ्यासाठी आहे वैयक्तिकरित्या, त्यावेळेस ते वचन पवित्र आत्म्याने आपल्या जीवनात कार्य करतं आणि आपल्याला आतून बदलू लागतं. आपला स्वभाव बदलून देवाचा स्वभाव, जे बीज, जो नवा मनुष्य उत्पन्न केला, तो नवा मनुष्य वाढायला लागतो आणि देवाचा स्वभावाचे आपण वाटेकरी होतो. दुसरी गोष्ट ही होती की जगातील भ्रष्टता, वासनेपासून उत्पन्न होणारी भ्रष्टता आपण चुकवू शकतो. ज्या वासनेपासून होणाऱ्या भ्रष्टतेला आज असंख्य लोक आणि देवाचे लोक बळी पडत आहेत, तेच पापात पडत आहेत, त्याच्यापासून आपण वाचू शकतो. या 2 गोष्टी घडतात. देवाच्या स्वभावाचे वाटेकरी होतो आणि जगातील भ्रष्टता चुकवू शकतो. म्हणजे आपल्यामध्ये असलेला जो पापी स्वभाव, जो जुना मनुष्य, त्याच्या जागी नवा मनुष्य जो उत्पन्न होतो, तो नवा मनुष्य वाढायला लागल्यानंतर आपण पापावर विजय मिळवू लागतो, विजयी जीवन जगू लागतो. आमेन. तर ह्या 2 गोष्टी घडतात. म्हणजे देवाचा स्वभाव आपल्यामध्ये उत्पन्न व्हायला लागल्यानंतर जुन्या मनुष्याचा जो पापी स्वभाव असतो तो आपोआप कमी व्हायला लागतो आणि आपण देवासारखे व्हायला लागतो. आणि हाच देवाचा उद्देश आहे ना का, की नवा आत्मा, नवा स्वभाव त्याने आपल्यामध्ये घातलेला आहे, यासाठी की आपण देवासारखे व्हावं. जर त्याचे पुत्र आणि कन्या आहे तर आपण जसं म्हणतो की हा बापासारखा दिसतो किंवा ही आईसारखी दिसते, तसं आपण जर देवाचे आहोत तर त्याच्यासारखंच गुण, त्याच्यासारखे आपण दिसलं पाहिजे ना का. पण हे कसं होतं? वचनाने आणि आत्म्याने होतं. हे आपण करत नाही, आपण फक्त वचनाच्या आणि आत्म्याच्या अधीन होतो, त्याला कार्य करू देतो, आपण त्याला समर्पण करतो. त्यावेळी देवाचा आत्मा, देवाचं वचन घेऊन आपल्याला घडवू लागतो. हे ख्रिस्ती जीवन आहे. हे काय हे करा ते करू नका, ह्या आज्ञा पाळा त्या, ते ख्रिस्ती जीवन नाही, ते धर्माचरण आहे.
ते आत्मिक जीवन नाही आहे. आलं लक्षात? तर म्हणून हे समजणं महत्त्वाचं आहे की देवाची इच्छा आहे की आपण देवासारखे व्हावं, त्याचे पुत्र आणि कन्या आहेत, आणि हे त्याच्या वचनाने, त्याच्या आत्म्याने तो पूर्ण करतो. आणि ह्याचा परिणाम काय होतो की आपण देवासारखे, देवाचे पुत्र आणि कन्या ह्या नात्याने होऊ लागल्यानंतर देव परमेश्वर स्वतः, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपला वारसा किंवा आपलं वतन होतं. जे काही त्याचं आहे ते आपलं होतं. आमेन. फक्त काही वस्तू नाही, काही आशीर्वाद नाही, काही अनुभव नाही, तर ध्येय किंवा उद्देश काय की ख्रिस्ताला प्राप्त करून घेणे. तो आपला वतन भाग आहे. देव आपला वतन भाग आहे. आणि तो जेव्हा आपल्याला जेव्हा तो प्राप्त होतो, त्याच्याद्वारे बाकी गोष्टी मिळतात. म्हणून मी नेहमी विचारतो, आशीर्वाद पाहिजे का आशीर्वाद देणारा पाहिजे? आशीर्वाद देणारा जर तुम्हाला मिळाला आणि तुमच्याजवळ 24 तास असला तर सर्व काही तुमच्याजवळ आहे. पण जर आशीर्वाद देणारा नसेल तर प्रत्येक वेळेस कोणाला तरी शोधावं लागेल की कोण माझ्यासाठी प्रार्थना करेल, कोणाला सांगू. म्हणून ह्याचा परिणाम असा होतो की देव आपला वतन भाग होतो. आपण देवाचे स्वभावाचे वाटेकरी होतो. आपण त्याचं वतन होतो, तो आपला वतन भाग होतो. आणि मग फक्त काही गोष्टी, काही आशीर्वादच नाही, तर आपण त्याला प्राप्त करतो, त्याच्या सानिध्यात चालू लागतो. आपण काही गोष्टी घडल्यावर आणि काही प्रार्थनेचे उत्तर मिळाल्यावरच खुश होतो असं नाही, तर आपण त्या वस्तूमध्ये किंवा त्या आशीर्वादात आपण आनंद मानतो. एवढंच नाही, तर आपण देवामध्ये आनंद करायला शिकतो की तो माझ्याबरोबर आहे, मी त्याचा आहे, तो माझा, म्हणून ह्या गोष्टी आहेत. म्हणून वस्तूमध्ये, घरदारा, प्रॉपर्टीमध्ये ह्याच्यात आपण आनंद नाही करीत, तर देवामध्ये आनंद करू लागतो. आणि याच्यासाठी त्याने आपल्याला जे लागणार आहे ते सर्व काही देऊन ठेवलेलं आहे. आशीर्वाद थोडे थोडे मिळत नसतात. ऐकून घ्या. आशीर्वाद सभा, ब्लेसिंग मीटिंग हे जे प्रकार चाललेला आहे, ज्यावेळेस आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो त्यावेळेस सर्व काही तो आपल्याला देत असतो. पण हळूहळू जसं जसं शास्त्र समजायला लागतं तसं जसं कळतं, हे पण त्याने माझ्यासाठी केलेलं आहे, हे पण माझं आहे ते. आणि जसं जसं समजायला लागतं तसा विश्वास बसायला लागतो. आणि जसं विश्वास बसतो तसं अनुभवायला लागतो. आणि या रीतीने देवाने आपल्यासाठी जे राखून ठेवलेलं आहे, जी तरतूद केलेली आहे, त्याचा आपण अनुभव घेऊ लागतो. तर आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण हे पाहू की आपल्या वतनात प्रवेश करण्यासाठी कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे. म्हणजे आपण नेमकं काय केलं पाहिजे ॲक्च्युली, प्रॅक्टिकली, हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.